एक तरुणी सांगलीची सून बनली आहे। संदीप जयेंद्र पाटील असं नवरदेवाचं नाव असून तो मूळचा सांगलीचा आहे। तर कसा होता तिचा हा प्रवास पाहूयात। स्वीडनची तरुणी सांगलीची सून बनली आहे। संदीप जयेंद्र पाटील असं नवरदेवाचं नाव असून तो मूळचा सांगलीचा आहे। तर मरियम दे फाईन लिंच असं नवरीचं नाव असून ती मूळची स्वीडनची आहे। भारतीय पारंपरिक पद्धतीनं दोघांचा विवाह सोहळा गोवा इथे संपन्न झाला। तर या दाम्पत्याचा रिसेप्शन सोहळा मिरजमध्ये पार पडला। संदीप पाटीलनं 12वी पर्यंतचं शिक्षण सांगलीमधून पूर्ण केल्यानंतर MBBSचं शिक्षण घेण्यासाठी तो 2003 मध्ये रशियाला गेला। या ठिकाणी स्वीडन मधली तरुणी मरियम हे शिक्षण घेत होती। इथेच संदीप आणि मरियमची मैत्री झाली। पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। संदीप आणि मरियमनं आपापल्या कुटुंबाला याची माहिती देऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला। परराष्ट्रातली मुलगी सून म्हणून स्वीकारण्याची मनस्थिती संदीपच्या कुटुंबात नव्हती। भाषा, संस्कृती आणि धर्माची अडचण होती। पण मरियमनं संदीप सोबत भारतामध्ये येऊन संदीपचे आई वडील नातेवाईकांची भेट घेऊन सर्वांची मनं जिंकली आणि संदीपच्या कुटुंबानं या लग्नाला होकार दिला। थोडे दिवस गेल्यानंतर एका 1.5-2 वर्षांनी आमचा असा विचार झाला की आपण लग्न करायचं। आणखीन लग्न कुठे करायचं हा प्रश्न होता। आणखीन हिच्या आई वडिलांना विचारलं मी की त्यांचा काय मत आहे याच्याबद्दल। तर त्यांचा ते ॲक्च्युली हॅपी होते आमच्या लग्नाबद्दल। आणखीन ते आले देखील आहेत आमच्या लग्नामध्ये। अगदी हळद लावणं, नवरदेवाचे कान पिळणं आणि नवरा नवरी एकमेकांना हार घालताना होणारी कसरत या लग्नातही झाली। आणि 24 फेब्रुवारीला गोव्यामध्ये संदीप आणि मरियम हे भारतीय पारंपरिक पद्धतीनं विवाहबद्ध झाले। या लग्न सोहळ्याला भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, जर्मनी इथल्या पाहुण्यांनी आणि मरियमच्या नातेवाईकांनीही हजेरी लावली। मेडिसिनचं शिक्षण घेण्यासाठी स्वीडनला गेले होते। तिथं ही माझ्या स्टुडंटच्या कॉरिडॉर रूमच्या शेजारी राहायला आली। आणखीन ही देखील मेडिसिनच शिकत होती। आणखीन आमची ओळख त्या पद्धतीनं झाली। आणखीन आम्ही बऱ्याचशा स्टुडंट्स ऑर्गनायझेशन, आणखीन स्टुडंट पार्टीज ह्या वगैरे सगळ्या अरेंज करायचो। आणखीन आम्ही बरंचसं एकत्र फिरायला होतो। त्यामुळे आमचे बरेचसे मित्र कॉमन आहेत। परदेशात राहूनही भारतीय संस्कृतीला आपलंसं करून मरियमनं पाटील कुटुंबात वेगळं स्थान निर्माण केलंय। त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा। सांगलीहून दीपक चव्हाणसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज।